नमस्कार मित्रांनो, अगोदर हा व्हिडिओ बघा आणि नंतर आपण यावर चर्चा करणार आहोत। तर हा डिसेंबरचा महिना आहे आणि हे आहेत लिंब। तुम्ही बघू शकता लिंबाच्या बागेमध्ये एकाच लिंबाच्या झाडाखाली खूप अशी लिंब सडत पडलेली आहे। तर डिसेंबर महिन्यामध्ये या लिंबांची अशी हालत होते। तर लिंबांपासून आपण याच्यावरती काय प्रक्रिया करू शकतो हे आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो, लिंबू प्रोसेसिंग अंतर्गत लिंबापासून विविध उत्पादने तयार केली जातात। याचा उपयोग औद्योगिक, खाद्य आणि घरगुती उत्पादनांमध्ये केला जातो। ही प्रक्रिया प्रामुख्याने पुढील टप्प्यांमध्ये केली जाते। सर्वप्रथम लिंबाची निवड व साफसफाई। खराब किंवा सडलेल्या लिंबांना वेगळे केले जाते। धूळ, माती व कीटकनाशक काढण्यासाठी लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घेतले जातात। 2 नंबरचा टप्पा म्हणजे रस काढणे। लिंबाचा रस काढण्यासाठी मशीनचा वापर केला जाऊ शकतो। लहान प्रमाणात ही प्रक्रिया हातानेही केली जाते, तर मोठ्या प्रमाणात यासाठी मशीनचा उपयोग होऊ शकतो। रस गाळून त्यातील बिया व इतर अशुद्धी वेगवेगळ्या केल्या जातात। आता लिंबाचे संवर्धन हा तिसरा टप्पा आपण बघूया। लिंबाच्या रसाचे संवर्धन करण्यासाठी पोटॅशियम मेटाबायसल्फाइट, त्यालाच KMS किंवा सोडियम बेन्झोएटचा वापर केला जातो। या प्रिझर्वेशनमध्ये केमिकलचा वापर करण्याअगोदर याची पूर्णतः माहिती घेणे खूप गरजेचं आहे। रस हा काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून पॅक केला जातो। याला आपण रसाचं संवर्धन म्हणू शकतो। आता रस काढल्यानंतर ज्या उरलेल्या साली आहेत तो चौथ्या टप्प्यामध्ये आपण याचा उपयोग बघूया। लिंबाच्या साली वाळवून त्यापासून पावडर किंवा त्याचं तेलही तयार केलं जाऊ शकतं। हे सुगंधित तेल, याला इसेन्शियल ऑइल असे म्हटले जाते। आता आपण बघूया 5वा टप्पा, उत्पादन निर्मिती। लिंबापासून खालील प्रकारची उत्पादने तयार केली जाऊ शकतात। यामध्ये आपण घरगुती पद्धतीने लिंबाचे लोणचं बनवू शकतो। लिंबाचा स्क्वॅश आणि याचं सिरप आपण बनवून प्रिझर्व करू शकतो। लिंबाला डिहायड्रेट करून लिंबाची पावडर आपण बनवू शकतो आणि लिंबाचे इसेन्शियल ऑइलही आपण बनवू शकतो। आता आपण बघूया लिंबाची पॅकेजिंग आणि त्याचं मार्केटिंग। लिंबू उत्पादने खाद्य ग्रेड पॅकेजिंगमध्ये पॅक केली जातात। मार्केटिंगसाठी ब्रँडिंग आणि लेबलिंग अत्यंत महत्त्वाचे आहे। लिंबाचे पॅकेजिंग आपण करू शकतो, परंतु मार्केटिंगचा जर विचार केला तर तुम्ही लोकली जी तुमची मोठमोठाले रेस्टॉरंट आहेत किंवा शेजारील ज्या तुमच्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्यामध्ये लिंबाची पावडर, त्याच्यानंतर लिंबाचा रस हा घेतला जातो, कारण यांच्याकडे पूर्ण प्रिझर्वेटिव्ह वस्तू वापरल्या जातात। त्यामुळे यांना फ्रेश मालाची जास्त गरज नसते, यांना प्रिझर्वेटिव्ज मालाची जास्त गरज असते। त्यामुळे हे लोक घेऊ शकतात। त्यानंतर जे लोक मसाले उत्पादन करतात ते लोकही लिंबाची पावडर झालं किंवा लिंबाचा रस झालं याचा पुरेपूर उपयोग करतात। त्यामुळे तुम्ही ज्या मसाले बनवणाऱ्या कंपन्या आहेत तुमच्या भागातील त्यांनाही भेट देऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी ॲग्रीमेंट करू शकतात। वास्तविक बघता तुम्हाला फ्रेश लिंबू आणि त्याच्या केलेल्या प्रोसेसिंग यामध्ये त्यांचा जो रेट आहे त्याच्यामध्ये खूप सारी तफावत आढळून येईल आणि नक्कीच तुम्हाला फ्रेश माल जो तुम्ही विकता त्याच्यापेक्षा 5-10 पैसे एक्स्ट्राच तुम्हाला यातून भेटतील। तर मित्रांनो, याचे व्यावसायिक फायदे आपण बघूया। लिंबू प्रोसेसिंग हा कृषी आधारित व्यवसाय आहे जो शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देतो। याचा उपयोग खाद्य प्रक्रिया उद्योग, औषध उद्योग आणि कॉस्मेटिक क्षेत्रात केला जातो। जर तुम्हाला लिंबू प्रोसेसिंग युनिट उभारायचे असेल तर तुम्ही स्थानिक बाजारपेठ, वित्तीय मदत, उदाहरणार्थ जे एमई योजना असतात त्या योजनांचा अभ्यास करून आणि आवश्यक परवान्यांची माहिती मिळवून तुम्ही लिंबू प्रोसेसिंग युनिट उभारू शकता। तर लिंबू प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी शेजारी भरपूर मार्गदर्शक कंपन्या असतात
किंवा कन्सल्टंट असतात त्यांना भेटून त्यांची छोटीशी फीज 1000, 2000, 4000, 5000 अशी फीज तुम्ही पे करून त्यांच्याकडून या कोर्सबद्दल पुरेपूर माहिती घेऊ शकता आणि ते आपल्याला पूर्ण MSMEच्या ज्या योजना असतात त्यामध्ये ते मार्गदर्शन करतात, आर्थिक सहाय्य ते उपलब्ध करून देतात. तर मित्रांनो, तुम्हाला आज लिंबू प्रोसेसिंगचा हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.